अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर बघा, यूट्यूबचं जे चॅनल आहे माझं स्वामीमय लाईफ शीतल, या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे की तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे, स्वामींच्या आशीर्वादामुळे आज आपली 34,600 ची सबस्क्रायबर फॅमिली कंप्लीट झालेली आहे। आणि बऱ्याच ज्या ताई आहेत त्यांनी मला खूप प्रश्न विचारला की ताई तुम्ही कसं यूट्यूब चॅनल सुरू केलं, कशी सुरुवात केली आणि तुम्ही व्हिडिओ कसे बनवता, तुमच्या व्हिडिओ मधून तुम्हाला अर्निंग म्हणजे पेमेंट वगैरे भेटतो की नाही, असे बरेचसे प्रश्न होते। तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे की बघा, माझं जे 10 बाय 10चं किचन आहे, एकदम छोटंसं किचन आहे, तुम्ही तर बघितलंच आहे की मी माझ्या यूट्यूबची सुरुवात ही माझ्या 10 बाय 10च्या किचन मधनं खोलीमधून केली। आणि आज बघा 2000 व्हिडिओ मी बनवलेले आहेत। कारण कसं असतं की जर मनामध्ये तुमच्या इच्छा असेल की मला यूट्यूबर बनायचंय किंवा मला यूट्यूबच्या चॅनलवरती खूप चांगलं काम करायचंय, तर बघा तुमचं 10 बाय 10चं घर असू दे किंवा एखादी सिंगल रूम असू दे किंवा झोपडाचं घर असू दे, फरक पडत नाहीये। फक्त स्वतःवरती विश्वास आणि मी काहीतरी करू शकते ह्या वाक्यावरती तुमचा विश्वास असायला पाहिजे। ह्या वाक्यावरती तुम्ही भरपूर काही करू शकता आणि खूप उंच शिखर सुद्धा गाठू शकता। तसंच बघा 10 बाय 10च्या खोलीमध्ये किचनमध्ये मी यूट्यूबचं चॅनल चालू केलं। म्हणजे सुरुवातीला आधी शॉर्ट व्हिडिओ टाकायचे, स्वामींची नित्यपूजा, स्वामींना मी सजवायचो किंवा स्वामींचा नैवेद्य, म्हणजे छोटे छोटे व्हिडिओ मी त्याच्यावरती टाकत राहायचं। पण आता सध्या मी मोठं म्हणजे लॉंग ब्लॉगिंग चालू केलेलं आहे की जसं की तुम्हाला सेवा सांगणं, ज्या सेवेचा मला फायदा झाला, फरक पडला, त्या सेवा मी तुम्हाला सांगत असते। आणि बघा, यूट्यूब चॅनलची एवढी मोठी 34,000 सबस्क्रायबरची फॅमिली कंप्लीट झाली, हे सगळं तुमच्यामुळं आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे शक्य झालेलं आहे। पण मी असं कधी म्हटलं नाही की माझा किचन छोटा आहे किंवा तिथंच देवघर आहे, मी तिथंच व्हिडिओ बनवते किंवा माझं घर चांगलं नाहीये किंवा भरपूर काही। आता कसं असतं, बऱ्याच ताई म्हणतात की ताई यूट्यूब चॅनल तर काढायचंय पण आमची डबल रूम आहे, सिंगल रूम आहे, आमच्या घरी पसारा असतो। आणि म्हणजे कसं असतं की यूट्यूबचं चॅनल चालू करायचंच असेल किंवा तुम्हाला चांगलं काहीतरी युट्यूबर बनायचं असेल तर तुमचं घर चांगलं असणं इम्पॉर्टंट किंवा गरजेचं नाहीये। तुमच्या स्वतःमध्ये किती काय आहे किंवा तुम्ही स्वतः काय प्रेझेंट करू शकता, तुम्हाला स्वतः काय चांगलं जमतं, तुमच्या स्वतःमध्ये कोणतं चांगलं स्किल आहे, हे पण तेवढंच महत्वाचं आहे। तर काही गृहिणी आहेत त्यांना कुकिंग आवडतं, काही गृहिणी आहेत त्यांना जसं की मेकअप वगैरे करायला आवडतो, काही गृहिणी आहेत त्यांना अशी छानशी साडी वगैरे घालायला आवडतं, सेल्फी काढायला आवडतं। म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कला असते। कोणाला मोटिवेशनल व्हिडिओ म्हणजे मोटिवेशनल एखाद्याला चांगली स्पीच किंवा चांगलं मार्गदर्शन करायला आवडतं, तर कोणाला चांगल्या कविता येतात, गायन येतं, म्हणजे बरेचसेच त्यांच्यामध्ये म्हणजे प्रत्येक गृहिणीमध्ये एक ना एक चांगली कला लपलेली आहे। फक्त ती कला तुम्हाला समाजासमोर जगासमोर आणायची गरज आहे। कारण कसं असतं की चांगल्या गोष्टीतून म्हणजे खूप चांगलं पण घडत असतं। आणि कसं असतं, समाज आहे ह्याच्यामध्ये बघा, जेवढी चांगली लोक आहेत तेवढीच वाईट लोक सुद्धा आहेत। 50% मधली 60% लोक तुम्हाला चांगलं बोलतील, तुमची वाहवाही करतील किंवा तुमच्या मार्गदर्शनाने त्यांना खूप चांगलं वाटेल। पण त्यातला एक 40-30% वर्ग असा आहे की तुम्हाला निगेटिव्ह कमेंट करेल किंवा डिमोटिवेशन करेल किंवा खूप काही गोष्टी तुमच्यासोबत होतील, पण तुम्हाला ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये। आपल्याला काय करायचंय की आपलं ध्येय कुठं आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे आणि आपल्या ध्येयाच्या आणि यशाच्या प्रगतीकडे आपल्याला जायचंय, वेगाने चालायचं आहे। तर यूट्यूब चॅनल हा असा एक प्लॅटफॉर्म आहे की ह्याच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या रोजगार उपलब्ध होतो। जसं की घर बसल्या तुम्हाला त्याचा पेमेंट सुद्धा मिळतो आणि बघा तुमचं म्हणजे घर बसल्या पेमेंट सुद्धा चालू होतो, त्याच्यामधून तुम्ही व्यवसाय सुद्धा करू शकता। तर बघा 10 बाय 10चा रूम म्हणजे माझा 1 BHK आहे आणि माझं किचन 10 बाय 10चं आहे। तिथून मी यूट्यूबची सुरुवात केली आणि आज बघा मी स्वामी मूर्ती आर्ट व्यवसायही करते, माझं यूट्यूब चॅनलही मी चालवते, सगळ्यांना मार्गदर्शन सुद्धा करते। घरोघरी स्वामींची मूर्ती, स्वामींचे वस्त्र म्हणजे पूजा करायची इच्छा आहे तर तुम्हाला ते पूजा साहित्य सगळं कुठे मिळेल, लक्ष्मी माताच्या सेवेपासून सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या, वस्त्र, अलंकार सगळं काही मिळत नाही, चांदीपर्यंत व्यवसाय आपला गेला। कारण ह्याच्यामध्ये पण स्वामींचा म्हणजे माझ्या गुरूंचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांची साथ होती म्हणून हे शक्य झालं। मला पण असं खूप काही फेस करावं लागलं, म्हणजे कसं की खूप निगेटिव्ह लोकांनी मला सुद्धा कमेंट केल्या किंवा खूप निगेटिव्ह लोकांनी मला सुद्धा त्रास दिला नाही, असं नाही। कारण कसं असतं की चांगलं मार्ग आणि प्रगतीच्या मार्गाकडे आपण चाललो की आपले पाय खेचणारे बरेचसेच लोक असतात, तर असे लोक सुद्धा मला भेटले, पण मी अशा लोकांना इग्नोर केलं। कारण मला काहीतरी बनायचे, मला
खूप पुढे जायचंय, त्याच्यामुळे मी अशा लोकांचा विचार करत बसले असते तर मी आज एवढे सबस्क्रायबर किंवा मी एवढं चांगलं कार्य कधी करू शकले नसते. कारण कसं आहे, आपले मोदीजी बघताय आपल्या देशासाठी किती काय करतात, किती सुखसुविधा, आपला देश किती नंबरवरती पोहोचला, हे फक्त मोदीजींमुळे शक्य झाले. त्यांना सुद्धा लोक सोडत नाहीये. तर मग आपलं काय घेऊन बसला, मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींना सुद्धा लोक कमेंट करता, खूप घाण बोलता. मग आपलं काय, म्हणजे कसं असतं की आपण त्यातून चांगलं घ्यायचं. वाईट लोक काय बोलतात ते त्यांचं वाईट कर्म आहे. कसं असतं की आज जरी आपण एखाद्याबद्दल वाईट बोलतो किंवा वाईट शब्द काढतो तेव्हा ते सुद्धा वाईट कर्मच असतं. त्यामुळं तुम्हाला जर काहीतरी बनायचं असेल तर जे आजूबाजूला जी लोक आहेत, जी रिकामटेकडी, काही काही लोकांनी फक्त लेडीजला कमेंट करण्यासाठी सुद्धा चॅनल ओपन केले, म्हणजे आयडी फ्रॉड असते त्यांची. तर अशा लोकांकडे न लक्ष देता तुम्हाला तुमचं कार्य हे सातत्याने करायचं आहे आणि फुल कॉन्फिडन्सने ते कार्य करायचं आहे. जसं की युट्यूब तुमचं कुकिंग असेल, तुमचं नाही का लाईफस्टाईल असेल, किंवा तुम्हाला साडी वगैरे छान असे घालायला आवडते किंवा फोटोशूट वगैरे आवडतं, म्हणजे करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण कोण काय म्हणल ह्याचा विचार करत बसला तर तुम्ही काही सुद्धा करू शकत नाही, तुम्ही काही सुद्धा बनवू शकत नाही. आणि का नाही करायचं, जर माझ्याजवळ एखादी कला आहे, स्किल आहे, तुमच्याजवळ एखादी कला आहे, स्किल आहे, तर आपण त्याचा वापर का नाही करायचा. कारण कसं असतं, बुद्धी ही वापरल्याने चालाक किंवा चाणाक्ष होते किंवा त्या बुद्धीला नवीन चालना मिळते, नवीन विचार आपल्याला भेटतात आपल्या बुद्धी म्हणजे आपल्या मेंदूपासून. तर मग ह्या अशा गोष्टी असतात की ज्या आपण कधी वापरच करत नाही, फक्त नाही का हा जाऊ दे, बसलाय बसू दे, हा चाललंय चल, असं नाही. काहीतरी नवीन शिकण्याचं डोक्यामध्ये सुद्धा तुमच्या यायला हवं, नवीन नवीन आयडिया सुद्धा तुम्हाला यायला म्हणजे भेटायला पाहिजेत की मी काहीतरी करू शकते. काहीतरी नवीन शिकण्याचा नेहमी प्रयत्न करा. काही येत नाही म्हणून तुम्ही असंच शांत बसणं किंवा सगळ्या लोकांचे व्हिडिओ बघणं किंवा सगळ्या फक्त आपण काय करतो, आपला वेळ नुसता रील्स, इन्स्टा, युट्यूब, फेसबुक ह्याच्यावरती घालतो. त्याच्यापेक्षा तुम्ही त्या वेळामध्ये स्वतःचं असं करिअर बनवा, स्वतःचं युट्यूबवरती चॅनेल बनवा, तुम्ही स्वतःचा व्यवसाय ग्रो करा, म्हणजे खूप काही गोष्टी करू शकता. आणि समाज जग ह्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. कारण कसं असतं, चांगल्या कार्याला विरोधक असतात. तुमची प्रगती कसं असतं, कधी कधी मला या गोष्टीचा आनंद वाटतो की जेव्हा जेव्हा मला लोक त्रास देतात तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की माझी प्रगती होतीये म्हणून विरोधक तयार होतात, किंवा जळणारे पण भरपूर लोक असतात. तर कसं असतं, अशा लोकांकडे अजिबात लक्ष नाही द्यायचं. आपल्याला जे करायचं तेच करायचं. कारण कसं असतं, ते म्हणतात ना, हाती चले बाजार और कुत्ते भुके हजार, असं हे असतं. त्यामुळे आपण स्वतःला कमी नाही समजायचं, कारण आपण ही एक नोट आहे खणखणीत, फक्त चिल्लर आवाज करतात, नोट कधीच आवाज करत नाही. त्यामुळे बघा बऱ्याच ताई अशा खचतात. आता एक ताई आहे, त्यांनी चॅनल काढलं आणि स्वामींचे त्यात जस्ट नाही का असं आपल्यासारखं छोटे शॉर्ट व्हिडिओ बनवून अपलोड करायच्या, तर त्याला खूप घाण कमेंट केली की तुम्ही आता केशरी कपडे घालून स्वामींच्या मागं फिरायचे बाकी आहेत. अरे आमचा प्रश्न आहे, आम्ही काही करू, आम्ही भगवे कपडे घालो किंवा आम्ही काही करू किंवा आम्ही स्वामींची सेवा करू आणि अजून काही करू, आमचं चॅनल आहे, आमचा वेळ आहे, आम्ही करतोय, त्याच्यामध्ये ह्यांचा का विरोध असायला पाहिजे. म्हणजे नास्तिक लोक समाजात भरपूर आहेत. कारण आणि कसं असतं की लेडीजलाच कमेंट करायची, त्रास द्यायचा, पण अशा वेळी कधी डगमगायचं नाही, खचायचं नाही. एक छानशी स्माइल करायची, छानसा दीर्घ श्वास घ्यायचा आणि पुन्हा नव्या जोमाने, नव्या उमेदीने पुन्हा आपल्या चॅनलवरती आपण काम करायला सुरुवात करायची. हार कधीच मानायची नाही. कारण कसं असतं, ते काय आपले नातेवाईक लागत नाहीत किंवा ते काय आपले भावकी बंधन आहेत, ते आपले कोणी सुद्धा लागत नाहीत. फक्त कसं आहे, आपल्याला चांगल्या मार्गातून साईडला करण्याचं, डिस्टर्ब करण्याचं काम हा असा वर्ग करत असतो. त्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाहीये. तुम्ही बघतायच की माझं एवढं छोटं घर आहे, तुम्ही बघताय की स्वामी मूर्त्या, म्हणजे स्वामींच्या आपल्याकडं सगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत. तर हे सगळं मी युट्यूबच्या माध्यमातून करते. मी आज घरोघरी देशाविदेशात पोहोचले स्वामींच्या सेवेमुळे. कारण मी नाही पोचले, हे सगळं स्वामींनी घडवून आणलं. निमित्त मात्र मी आहे, पण माऊली चांगल्या लोकांशी ओळख करून देतात किंवा चांगली लोक स्वामी सेवेतून भरपूर भेटली. आणि बघा 10 बाय 10 रूमच्या किचनमधून मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलं आणि एवढी मोठी आजची जर्नी 34,600ची युट्यूब जर्नी माझी पूर्ण झाली सबस्क्रायबरांची. आणि त्यातून खूप चांगलं मला रिस्पॉन्स पण तुमचा आहे माझ्या व्यवसायासाठी किंवा मी सेवा जे सांगते, म्हणजे मी स्वतः सेवा करते आणि मी तुम्हाला त्या सेवा सांगते. असं काही नाहीये की कोणाच तर आपण कसं असतं की तुम्ही सुद्धा तुमचा किमती वेळ देऊन मला सबस्क्राईब केलेलं असतं किंवा तुम्ही तुमचा किमती वेळ देऊन माझे व्हिडिओ बघता, भले व्ह्यू कमी येऊ, काही प्रॉब्लेम नाही. फक्त कसं असतं, माझी एकच इच्छा असते की तुम्ही जर 1,500-2,000 लोकांनी व्हिडिओ बघितलाय तर त्यातले 20 ते 25 ते 30 लोक जे सेवेकरी वर्ग आहे, जो महिला वर्ग आहे, तो सेवा नक्की करतो आणि त्याचा रिझल्ट सुद्धा त्यांना मिळतो. आणि सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे. तर बघा ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत. आणि बऱ्याचदा मला असं बऱ्याच ताई म्हणायचे की ताई तू एवढं छान व्हिडिओ करते, तू तुझं घर चेंज कर, तू छान छान ब्लॉगिंग बनव, घरातल्या सगळ्या गोष्टी दाखव, तू कसं काय एवढ्या छोट्या घरामध्ये एवढे 2,000 व्हिडिओ केले. तर कसं असतं की मनात आणलं की अशक्य असं काही नसतं.
आणि अशक्य शक्य करतील स्वामी. आपल्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणीतरी गुरु असणं सुद्धा गरजेचं असतं, कारण गुरु वेळोवेळी चांगलं वाईट मार्गदर्शन करतात. वाईट गोष्ट होणार असेल तर आधीच चाहूल लागते किंवा आधीच संकेत मिळतात. त्यामुळे गुरुचं आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं आहे. गुरु विना आयुष्य काहीच नाहीये. पहिला गुरु असायला पाहिजे. स्वामी समर्थ महाराज असतील, दत्तगुरु असतील, श्रीपाद श्री वल्लभ असतील, नरसिंह सरस्वती असतील, बाळूमामा असतील, तसंच शंकर महाराज असतील, साईबाबा, म्हणजे प्रत्येकाचं गुरुस्थान हे वेगवेगळं असतं. पण गुरु असायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. गुरु असेल तर मार्गदर्शन नक्की चांगलं भेटतं. गुरुची साथ असणं गरजेचं असतं. आणि कसं असतं, गुरु विना आपण काहीच नाहीये. त्यामुळे गुरु मार्गदर्शन दाखवतात. कसं असतं काय काय वेळेस की बघा, नशीब आणि गुरुची साथ आणि कष्ट ह्या 3 गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रामाणिक असतील तर तुम्हाला ह्या जगामध्ये कोणी हरवू शकत नाही. तुमचा कोणताही व्यवसाय असू दे, तो अनसक्सेस कधी होत नाही, कायम सक्सेसफुलच होतो. कारण गुरु आमचा एवढा स्ट्रॉंग आहे की आम्हाला काहीच घाबरायची गरज नाहीये. त्यामुळे बघा, खूप 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 चांगलं वाटतंय की आज नाही का, जगभरात काय देशात विदेशात सुद्धा आपले चॅनल बघितलं जातं. मूर्तीताई जर्मनीमधून एका ताईने ऑर्डर केली. तुम्हाला तर माहिती आहे, मलेशियाला स्वामींची मूर्ती गेली, ऑस्ट्रेलियाला गेलं, म्हणजे इंटरनॅशनल लेवलपर्यंत आपण अगरबत्त्या, स्वामीगंध ह्या सगळ्या गोष्टी पाठवतो. ह्याच्यामध्ये मेहनत आहे. ह्या गोष्टी कुठल्या फ्री ऑफ कॉस्ट होत नाहीत. काही काही लोक जळतात, म्हणतात तुम्ही बिझनेस करता. अरे का नाही करायचा व्यवसाय? खूप काही मला मेसेज येतात की मराठी लोकांनी बिझनेस करू नये आणि नाही का, बाईने एका चुलल मुलंच बघावं, ते तिला तेच शोभतं, बाईने कोणते व्यवसाय करू नये. आणि का नाही करावं बरं व्यवसाय? बाहेरच्या राज्यातनं येऊन लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये बिझनेस करू शकतात. आपण पिशवी घेऊन त्यांच्याकडे सामान नाही जाऊ शकतो, पण एखादा मराठी माणूस बिझनेसमध्ये उतरला की त्याचे पाय खेचायला मागं सुरुवात करतात. का बरं असं? म्हणजे इतर लोकांनी बाहेरच्या राज्यातल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये यायचा, व्यवसाय करायचा, आणि आपण त्यांच्याकडून वस्तू खरेदी करून घेऊन यायच्या. पण आपल्या महाराष्ट्रामधला आपला मराठी माणूस एखाद्या व्यवसायामध्ये उतरला की ह्यांचं निगेटिव्ह कमेंट, ह्यांचं वाईट बोलणं, आणि का नाही एका स्त्रीनं व्यवसाय करायचा? ती फक्त चुलल मुलंच का सांभाळते? ते सुद्धा सांभाळून सुद्धा व्यवसाय करू शकते. एक स्त्री कधी कमी नसते बरं का. पण हे समजणाऱ्याला कसं समजणार बरं? आणि का नाही व्यवसाय करायचा? हे महाराष्ट्र आमच्या राजांचं आहे, आणि आमच्या राजांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचा व्यवसाय किंवा आम्हाला जे वाटतं चांगल्या गोष्टी ते आम्ही करूच शकतो. बाहेरच्या राज्यामधून जर लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करत असतील तर मग आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये राहून आपण का नाही व्यवसाय करायचा? अशी सुद्धा मला मागं एक कमेंट आणि मेसेज आला होता की ताई, तुम्ही ना तुमचा संसार आणि तुमची मुलं सांभाळा, तेच योग्य आहे, कारण बाई माणसाने व्यवसाय करू नये, असं मला कमेंट केली होती. पण का नाही करायचा? बिंदास्त मी व्यवसाय करणार, सगळं करणार. ज्याला प्रॉब्लेम आहे त्यांनी चॅनेल बघू नका, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे कसं असतं की खूप काही गोष्टी अशा होतात की त्यांना त्या बघवत नाही, त्या जळत असतात. जर नाही आवडत ना तर चॅनेल बघू नका, व्हिडिओ बघू नका. तुमच्यावर कोणतीही जबरदस्ती नाहीये. आणि स्वतःचा वेळ विनाकारण घालवून मला कमेंट सुद्धा करू नका, कारण काय ह्याच्यातून निष्पन्न होणार नाहीये. मी चांगलं कार्य करते आणि माझे गुरु माझ्या पाठीशी आहेत, कारण चांगल्या कार्याला नेहमीच विरोधक असतात. कारण प्रगतीच्या मार्गावरती विरोधक नेहमीच असतात. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्ती काहीतरी बोलते तेव्हा राग कधी मानायचं नाही, आनंद वाटला पाहिजे की अरे माझ्याच प्रगती होती. कारण बघा, मला 1000 सबस्क्रायबर होते तेव्हा कोणाला काही प्रॉब्लेम नव्हता, तेव्हा कोणी काही असं लक्ष देत नव्हतं. पण जसं माझे सबस्क्रायबर वाढले, माझा व्यवसाय वाढला, व्ह्यू वाढायला लागले, तसं लोकांना ते बघवणं असं झालं. आणि त्यांनी त्रास पण खूप दिला. काय लोकांची कंप्लेंट सुद्धा केली, क्लेम सुद्धा केला. आणि कसं असतं की ह्या अशा गोष्टी घडत राहतात. त्यामुळे मला सांगायचा उद्देश काय आहे की तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल, तुम्ही यूट्यूबवरती तुमचं चॅनल बनवत असाल तर ह्या गोष्टी फेस कराव्या लागतात. पण ह्या गोष्टी कितपत मनावर घ्याव्यात हे आपल्यावरती असतं. जास्त ह्या गोष्टी मनावरती घ्यायच्या नाहीयेत, कारण आपण आज सोशल मीडियावरती आहे. कसं असतं, जगाच्या तोंडाला हात लावता येत नाही, जग कसंही काही बोलतं. त्यामुळे जास्त विचार न करता किंवा जास्त लक्ष न देता फक्त आपलं लक्ष आपलं कामावरतीच असायला पाहिजे. कारण आपण ज्या ध्येयाकडे चाललोय ते ध्येय आणि आपण एवढंच बघायचं. आजूबाजूला काय चाललंय अजिबात बघायचं नाही, कारण गरज नाहीये. आणि आपण त्यांना एवढं महत्त्व पण नाही द्यायचं, कारण आपल्या आयुष्यामध्ये ते इम्पॉर्टंट नाहीयेत. आपलं आयुष्य, आपलं फ्युचर आणि आपण कसं जगतो हे आपल्या ह्याच्यावरती डिपेंड असतं. आपण आपल्याला काही चांगलं करता येईल का ह्याचा नेहमी प्रयत्न करायचा. नेहमी आपण आपल्या प्रगतीचा आणि आपण कसं मोठं शिखर गाठू ह्याचा नेहमी विचार करायचा. वाईट गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी आपल्या डोक्यामध्ये कधी सुद्धा ठेवायच्या नाहीत. हे सगळं मी फॉलो केलं, म्हणून मी आज इथंपर्यंत आहे. आणि खूप छान वाटतंय की यूट्यूबच्या पहिल्या पेमेंटमधून मी स्वामींसाठी एक सरप्राईज बनवायला टाकलेलं आहे. खूप छान आहे, तुम्हाला ते सुद्धा लवकरच कळेल. कारण माझी खूप इच्छा होती आणि ते माझं स्वप्न पूर्ण होतंय.
आणि बघा खूप छान असं वाटतं. कारण कसं असतं की स्वामींनी इतकं सगळं दिलं, म्हणजे स्वामी वस्त्र अलंकार, स्वामी मूर्ती, कारण स्वामींचा आशीर्वाद मिळाला म्हणून हे कार्य चालू झालं. आणि हे काही प्लॅनिंग वगैरे नव्हतं, एका कंठाटोपीपासून सुरू झालं. आणि बघा 10 बाय 10च्या किचन आणि ह्या रूममध्ये मी हा व्यवसाय पण करते आणि मी माझं यूट्यूब चॅनल सुद्धा चालवते. कारण कसं असतं, आपला स्वतःवरती विश्वास असेल तर आपण झोपडीमध्ये सुद्धा प्रगती करू शकतो, झोपडीमध्ये सुद्धा आपण आपलं टॅलेंट जगासमोर आणू शकतो. असं काही नाहीये की फ्लॅटच पाहिजे, चांगलं घरच असावं, चांगला बंगलाच असावा, बॅकग्राऊंडच चांगलं असावं, असं काही नसतं. आपल्यामध्ये काय स्किल आहे, आपण काय करू शकतो, आपल्या स्वतःमध्ये किती विश्वास आहे, स्वतःमध्ये किती कॉन्फिडन्स आहे आणि आपण चांगल्या गोष्टी कशा प्रेझेंट करू शकतो ह्याच्यावरती सगळं तुमचं डिपेंड असतं. आता काही काहींचे घर चांगलं आहे, दार चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण त्यांना नाही का धाडस नसतं, स्वतःवरतीच विश्वास नसतो खूप काही करण्याचा. त्यामुळं त्या काहीच करू शकत नाही त्यांच्या आयुष्यामध्ये, असं पण असतं. त्यामुळे बघा, कोणाला काही म्हणण्यापेक्षा, कोणाजवळ बसून गप्पा मारण्यापेक्षा, फालतू गोष्टी नको ते इंस्टा रील्स फेसबुक बघण्यापेक्षा आपण स्वतःचं काहीतरी अस्तित्व बनवू, स्वतःची ओळख बनवू, स्वतःचं काहीतरी करिअर निवडू. आणि प्रत्येक गृहिणींनी त्यांचं काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी करायला पाहिजे. आता बघा, स्वयंपाक तर सगळ्यांनाच जमतो, कारण गृहिणी म्हटले की स्वयंपाक एकदम उत्तम करतात, कुकिंगचं त्यांना चांगलं जमतं. तसंच बघा, घराची साफसफाई छान प्रकारे त्या करतात. काही काही लेडीज आहेत ज्या त्यांना टेलरिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे, खूप छान असं शिवणकाम करतात. काही काही लेडीज आहेत त्यांना विणकाम आवडतं, काही काही लेडीज आहे त्यांना छोट्या छोट्याशा वस्तू आवडतात लोकरीच्या बनवायला. म्हणजे प्रत्येकाला देवानी डोकं सेम दिलेलं आहे, सेम हातपाय आहेत, फक्त कोणी कसा वापर करतो ह्याच्यावरती डिपेंड राहतं. कारण माझा मेंदू, माझं डोकं, तुमचं डोकं काही वेगळं नाहीये. मला 2 हात आहेत, मला 2 पाय आहेत, मला जे अवयव आहेत ते देवाने तुम्हाला सुद्धा दिलेले आहेत. मग तुम्ही त्याचा उपयोग कसा करता हे खूप महत्वाचं आहे. चांगल्या कामासाठी करता की वाईट कामासाठी करता. त्यामुळे बघा, प्रत्येकाने स्वतःच्या पायावरती उभा राहायला हवं. जग काय म्हणते, म्हणजे आजकाल काय झालंय की आपण लोकांचा विचार करून आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करत नाही. अरे मी युट्यूब चॅनल काढले, मग माझी सासू काय म्हणेल, सासरे काय म्हणेल, मग माझा दीर बघेल, माझी जाऊ बघेल. अरे आपल्या आयुष्यामध्ये आपण एवढं महत्व का द्यायचं कोणाला? कारण आपलं घर आपल्याला चालवायचं असतं. आज आपली ओळख आपल्याला बनवायची असती आणि लोकांना काय वाटतं ह्याचा विचार करण्यापेक्षा मला काय वाटतं हे खूप महत्वाचं आहे. माझ्या मिस्टरांना काय वाटतं हे खूप, म्हणजे आपल्या दोघांचं जर एक मत असेल, माझ्या मिस्टरांना आवडते, मला आवडते, माझ्या मुलांना आवडते, तर मग जगाचा विचार करायची काहीच गरज नाहीये. कारण कसं असतं, माझा अनुभव सांगते, जेव्हा मला 1000 सबस्क्रायबर होते तेव्हा मला नातेवाईक म्हणायचे, अगं कशाला वेळ वाया घालवते, कशाला ते स्वामींना सजवते, कशाला त्या रील्स बिल्स टाकत असते. आणि मी एक व्हिडिओ सेवेचा असा नाही का तोडका मोडका, म्हणजे सुरुवातीला मी असं जस्ट घाबरत बन, अगं म्हणे कशाला असले व्हिडिओ करते, तुला कोणी बघणार नाही, म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी ह्यातून काय फायदा आहे, तुझा वेळ वाया जाईल. पण आज माझे नातेवाईक न चुकता माझा व्हिडिओ बघतात आणि माझा व्हिडिओ कधी पडतो याची सुद्धा वाट बघतात आणि त्यांना सुद्धा छान वाटतं. म्हणतात की शीतल तू काहीतरी करून दाखवलं, म्हणजे आम्ही शेतात असतो, आम्ही इकडे तिकडे असतो, पण तुझा व्हिडिओ, तुझं नामस्मरण आम्ही नक्की बघतो आणि आम्ही आमच्या आजूबाजूच्या पण लोकांना सांगतो, अरे आमची जी शीतल मुलगी आहे किंवा आमची शीतल आहे ती युट्यूबवरती आहे आणि खूप छान अशी स्वामींची सेवा सांगते, किंवा आमची पोरगी तिच्या पायावरती उभी आहे, ती तिचं साम्राज्य स्वतः उभं केलं. म्हणजे आज ते अभिमानानं प्रत्येकाला माझ्याबद्दल सांगतात आणि मला पण छान वाटतं. पण जेव्हा काही नव्हतं तेव्हा लोक नावच ठेवतात, पण आपल्याला काही असेल तेव्हा जे लोक नावं ठेवतात, जे लोक दूर झाले होते ते लोक आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपली ओळख, आपलं अस्तित्व हे आपण स्वतः निर्माण करू, आपल्या कामामधून त्यांना उत्तर देऊ की आपण काय कार्य करतो, आपण कोणत्या कामात आहे. आणि स्वामींची साथ आणि आशीर्वाद लाभायला सुद्धा भाग्य आणि नशीब लागतं. कारण स्वामी समर्थ महाराजांसारखे गुरु माझ्या आयुष्यात आले आणि माझ्या आयुष्याला एक नवीन रंगरूप वळण मिळालं. स्वामी सेवेतून मला खूप चांगली तुमच्यासारखी लाख मोलाची माणसं भेटली आणि तुमच्या सोबतीत, तुमच्या संगतीत राहून माझी सुद्धा स्वामी सेवा खूप वाढली. तर असंच तुमचं प्रेम माझ्यावरती आणि आपल्या चॅनलवरती राहू दे, हीच तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि स्वामींचरणी प्रार्थना करते की तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. जसं स्वामींनी मला काहीतरी फळ दिलं, त्यांच्या सेवेचं आशीर्वाद दिला, तसं फळ, तसा आशीर्वाद तुम्हाला सुद्धा मिळो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.